स्टुडंट आपण बघितले 11 क्लास फर्स्ट चॅप्टर आहे. चॅप्टर नेम इज सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. तर याच्यामध्ये आपण बघितलं की फर्स्ट जो पॉईंट आहे तो इंट्रोडक्शन, सेकंड जो आहे नेचर ऑफ केमिस्ट्री आणि त्याच्यामध्ये थर्ड जो पॉईंट बघितला तो ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. तर ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री जे आहे ते 5 टाइप्स आहे. तर त्या कोणकोणत्या आपण बघितल्या? ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, बायो अँड ॲनालिटिकल केमिस्ट्री. तर याच्या डिटेल आपण अभ्यास केला, स्टडी केली. पण पुढे आपण मॅटरचा अभ्यास जेव्हा घेतला करायला, पॉइंट्स हा घेतला, तेव्हा त्याचे आपण मॅटर इज क्लासिफाय इनटू 2 टाइप्स अँड प्युअर सबस्टन्स डिवायडेड इनटू 2 टाइप्स एलिमेंट कंपाउंड्स. एलिमेंट्स is classified into 3 types: metal, non-metal and metalloid. Mixture is classified into 2 types: homogeneous and heterogeneous. हे आपण डिटेल आपण नाव बघितले, पण आपण फक्त नाव बघितले, पण आज आपण डिटेल त्याचा अभ्यास करणार आहोत, स्टडी करणार आहोत. तर मागचं जे वी सी दॅट इन प्रिव्हियस लेक्चर, टुडे we are going to discuss pure substance versus mixture. पुढचा पॉइंट आहे pure substance versus mixture. आता 2 पार्ट्स मध्ये आपण हे पॉइंट्स बघणार आहोत की आपल्याला क्लिअर होतील, की याच्यामध्ये या पॉइंट नुसार आपल्याला डिफरन्स बिटवीन क्लिअर होतील की प्युअर सबस्टन्स म्हणजे काय आणि मिक्सचर म्हणजे काय, याच्यात डिफरन्स काय आहे. तर पहिले आपण पहिला पॉइंट बघू. प्युअर सबस्टन्स have definite chemical composition and same properties. आणि एक मिक्सचर मध्ये बघू आपण पहिला पॉइंट. मिक्सचर have no definite chemical composition, hence no definite properties. आता इथे बघितलं आपण की प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर, याच्यात डिफरन्स पॉइंट 2 बघितले. पहिला म्हणजे प्युअर सबस्टन्स हॅव डेफिनेट केमिकल कंपोजिशन अँड सेम प्रॉपर्टीज. म्हणजे काय की ज्याच्यामध्ये निश्चित ज्या प्रॉपर्टी जे आहे, जे केमिकल कंपोजिशन आहे की जे निश्चित आहे, त्याचे आकार बदलू शकत नाही. जसं एखादा आपण भांड घेतलं, त्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकलं आणि त्या पाण्याचा आकार जो आहे तो तसाच राहील, तो चेंज होणार नाही. फक्त आपण भांडे चेंज केलं तर त्याचा आकारमान कदाचित बदलू शकतो, पण जे पहिल्या भांड्यामध्ये जे टाकलेलं आहे तेच निश्चित राहील, त्याच्यात नंतर त्याचा बदल होणार नाही, त्याच्या आकारमानामध्ये बदल होणार नाही. हे झाले याचं. आता मिक्सचर हॅव नो डेफिनेट केमिकल कंपोजिशन, हेज नो डेफिनेट प्रॉपर्टी. म्हणजे काय की जे मिक्सचर आहे डेफिनेट केमिकल कंपोजिशन नो, म्हणजे याच्यामध्ये निश्चित जो आकारमान आहे तो राहत नाही. जसं बर्फ आहे, उदाहरणार्थ एक्झाम्पल घ्यायचं. बर्फ आपण बाहेर काढला, जेव्हा ते आपण भांड्यात टाकला तेव्हा भांड्यात टाकल्यानंतर त्याचा जो आकार असतो तो वेगळा राहील, आणि पाणी त्याचं रूपांतर पाण्यात झाल्यानंतर, बर्फाचं रूपांतर पाण्यात झाल्यानंतर त्याचा आकारमान वेगळा होईल, म्हणजे चेंज होईल, आकारमान सेम राहणार नाही. आणि त्याचे जे प्रॉपर्टीज आहे ते सारख्या राहत नाही, त्या वेगवेगळ्या असतात, डिफरन्स असतात. दुसरा पॉइंट आहे प्युअर सबस्टन्स consist of only one elements or one compound
आणि याच्यात आहे दुसरा पॉइंट, मिक्सचर कंसिस्ट ऑफ 2 or more different substance, no chemically joined together. म्हणजेच काय की प्युअर सबस्टन्स ऑफ कन्सिस्ट ओनली वन एलिमेंट्स अँड वन कंपाऊंड्स. म्हणजे काय की फक्त त्याच्यामध्ये एकच एलिमेंट्स असतो आणि एकच कंपाऊंड असतो. तर आपण एक्झाम्पलनी आपण क्लिअर करू. एक्झाम्पल समजा एन आहे आणि Cl आहे, म्हणजे सोडियमचा एकच एलिमेंट आणि क्लोरीनचा एकच एलिमेंट, आणि दोन्ही मिळून काय झालं कंपाऊंड NaCl. म्हणजे हा कंपाऊंड तयार झाला सोडियम क्लोराईड, म्हणजे एकच कंपाऊंड तयार झाला. आता हे मिक्सचर कंसिस्ट ऑफ 2 more and different substance, no chemical joined together. म्हणजे याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स असतात की जे डेफिनेटली एक नसतात, त्याच्यापेक्षा जास्त असतात, आणि याच्यामध्ये केमिकल जॉईन इन टुगेदर नो, म्हणजे केमिकल जे आहेत चेंजेस ते होत नाही. आता एक्झाम्पल याचं बघू की जसं याचं बघायचं झालं केमिकल सबस्टन्स, तर एक्झाम्पल याचं बघू अगोदर. प्युअर मेटल डिस्टिल वॉटर, आणि याचं एक्झाम्पल बघू. मिक्सचर इज पेंट ऑइल अँड वॉटर. आता बघा प्युअर मेटल म्हणजे जे वॉटर आहे ते प्युअर फॉर्म मध्ये असतं, नॅचरली फॉर्म मध्ये असतं, आपल्याला वॉटर मध्ये मिक्स मिळत नाही. जसं आता सृष्टीचक्र म्हणतात, जे जलचक्र म्हणतात, जे जलचक्र असतं त्याच्यामध्ये पाऊस जेव्हा पडतो, पाऊस पडताना जेव्हा ते पाणी जे असतं ते पाणी कोणत्या फॉर्म मध्ये असतं, डिस्टिल वॉटर, प्युअर सबस्टन्स असतं, ते प्युअर असतं. आणि जेव्हा ते खाली पडतं, जेव्हा जमिनीवर पडतं, तेव्हा पडल्यानंतर त्याच्यामध्ये इनप्युअर ते पाणी तयार होतं, त्याच्यामध्ये सगळे जे मातीचे कण असतात ते मिक्स होतात. आणि दुसरं हे उदाहरण बघू मिक्स इज पेंटचं, की जे कलर आपण घराला देतो, ते कलर घराला देताना त्याच्यामध्ये आपण पेंटमध्ये ऑइल मिक्स करत असतो आणि कलर देत असतो. आणि ऑइल आणि वॉटर मिक्स केलं तर ऑइल जे आहे वरती तरंगतं आणि पाणी हे खाली असतं. ते 2 डिवायडेड मध्ये आपल्याला काचेच्या ग्लासमध्ये घेतल्यानंतर स्पष्ट आपल्याला दिसतं. पुढे नेक्स्ट बघू. नेक्स्ट आपण बघू एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. What is mean by elements and compounds? तर प्युअर सबस्टन्स जे आहे, प्युअर सबस्टन्स is classified into 2 types, elements and compounds. Elements and compounds. So what is mean by elements? पहिले बघू आपण एलिमेंट. The elements are substance which cannot be broken down into simpler substance are called as elements. आता एक्झाम्पल बघू आपण एलिमेंटचं. एक्झाम्पल एलिमेंट म्हणजे सोडियम आहे, आयोडीन आहे, पोटॅशियम आहे, नायट्रोजन आहे, हेलियम आहे, हायड्रोजन आहे, ETC असे अनेक एलिमेंट्स आहेत. ते किती आहे एकूण 118. इतके संशोधन केलेलं आहे की 118 एवढे एलिमेंट आहेत. आणि त्याचा एक पिरियडिक टेबल तयार केलेला आहे की जे तुम्ही 11th क्लास मध्ये 7वा जो धडा आहे चॅप्टर आहे त्या चॅप्टर मध्ये मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे त्याच्यामध्ये एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ते कसं की 4 भागामध्ये केलेलं आहे. एक आहे ब्लॉक P, दुसरा आहे ब्लॉक S, तिसरा आहे ब्लॉक D आणि चौथा आहे ब्लॉक F. मेटॉल, नॉन मेटॉल आणि मेटोलाइट हे डिवायडेड केलेलं आहे.
तर आता पुढचं बघू कंपाऊंड्स. व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड्स. आता कंपाऊंड म्हणजे काय, तर कंपाऊंड म्हणजे समथिंग that consists of two or more things or substance combined together are called as a compounds. तर आता कंपाऊंडचे एक्झाम्पल बघू. तर कंपाऊंडचे एक्झाम्पल बघताना आपण दोन डिवाइडेड मध्ये करू शकतो, एलिमेंट आणि कंपाऊंड. पहिले Na+Cl, याने काय तयार होईल, NaCl. म्हणजे एलिमेंट हा Na हा एलिमेंट आहे, Cl हा एलिमेंट आहे स्वतंत्र, दोन्ही मिळून काय तयार झाला, कंबाईन होऊन सोडियम क्लोराइड NaCl. याला काय म्हणतात, टेबल सॉल्ट. आणि H2O हा जो आहे, तर पहिले H+O म्हणजे H2O म्हणजे वॉटर, हा वॉटर मध्ये तयार झाला. म्हणजे हायड्रोजनचे 2 ऍटम आणि ऑक्सिजनचा 1 ऍटम मिळून काय झाला, एक कंपाऊंड तयार झाला, म्हणजे वॉटर तयार झाला. तर नंतर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे NaSCO3 म्हणजे Na+H+CO3 हे तयार, म्हणजे सोडियम बायकार्बोनेट तयार होतं. तर नेक्स्ट बघू आपण कंपाऊंड नंतर. तर एलिमेंट इज डिवायडेड into 3 types, metals, non-metals and metalloid. तर आपण डिटेल त्याचा स्टडी करू. मेटल, नॉन मेटल and metalloid. आता फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय मेटल. मेटल म्हणजे काय, तर मेटल्स, write down, metals, substance that consist of properties like luster, ductility, brittlety and conductivity. Heat and electricity are called as metals. The example है gold, iron and silver. त्याची डेफिनेशन बघू. Substance that consists of properties like luster, ductility, brittlety and conductivity, heat and electricity are called as a metal. Example gold, iron आणि सिल्वर. आता लस्टर म्हणजे चमकणे, म्हणजे आता एक्झाम्पल उदाहरण घ्यायचं झालं तर जे गोल्डन आहे म्हणजे सोनं आहे ते वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण बघतो. जसं कानातले आहे, गळ्यातला हार आहे आणि हातातले बांगडे आहे, की ज्या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तयार केल्या जातात आणि त्या चमकतात. त्याच्यानंतर ज्या जशा म्हणल्या तशा त्या वाकल्या जातात आणि जसा म्हणलं तसं त्याचा आकार तयार केला जातो. आणि हीट अँड इलेक्ट्रिसिटी, कंडक्टिव्हिटी म्हणजे हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणजे त्याच्यातून हीट आणि इलेक्ट्रिसिटी पास होते. तर दुसरं बघू आपण, दुसरं नॉन मेटल, दुसरं टाईप बघू, नॉन मेटल सबस्टन्स that does not possess properties like luster, ductility, brittlety and conductivity, heat and electricity are called as non
मेटल्स. आता नॉन मेटलचे उदाहरण बघू आपण. आयोडीन, नायट्रोजन आणि कार्बन, ETC. आता नॉन मेटल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये चमक नसते आणि जी जशी म्हणलं तसा आकार त्याचा वाकू शकत नाही आणि पुन्हा ते स्ट्रेट असते आणि कंडक्टिव्हिटी हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणजे त्याच्यातून पास होत नाही. नॉन मेटलचं आपण एक्झाम्पल बघू. आयोडीन, नायट्रोजन आणि कार्बन. तर आयोडीन हे जे आपण प्रयोगशाळेमध्ये बघतो की जे आयोडीन कसं असतं लिक्विड फॉर्म मध्ये असतं की जे आहे लिक्विड फॉर्म मध्ये त्याचा यूज केला जातो. त्याच्यात जे आहे आयोडीन जे आहे की जे आपण आयोडीन मध्ये जे आहे ते चमकत नाही. आता नेक्स्ट बघू आपण मेटोलाइट. Some substance possess both properties of metals and non-metals are called metalloid, semi metals. Example it is a silicon and germanium. आता metalloid. What is mean by metalloid? Some substance possess both properties of metal and non-metal are called as metalloid. तर आता जे आहे की ज्याच्यामध्ये मेटलमध्ये मेटल्स आणि नॉन मेटल या दोन्हीचे गुणधर्म आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ जर्मनियम म्हणजे जर्मनियम आपण फेकल्यानंतर ते वाकतं सुद्धा, भांडे वाकल्या जातात, हे त्याचं उदाहरण आहे. आणि सिलिकॉन आणि जर्मनियम आणि त्याला दुसरे एक नाव फॉर्म आहे, दुसरं आपण शब्द वर्ड्स यूज करतो सेमी मेटल्स. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही शेअर करू शकता आणि सबस्क्राईब बी करा. ओके.